शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे सीएम. गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. उद्या सकाळी 11 वाजता शपथविधी होणार. पश्चिम बंगालमध्ये 2 उपमुख्यमंत्री बनण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपदासाठी थलपती विजयचं बहुमताचं गणित जुळलं. सीपीआय, सीपीएम, व्हीसीकेचा पाठिंबा जाहीर. काँग्रेससह इतर 3 पक्षांचाही पाठिंबा. इंडिया आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता. डीएमके काँग्रेससोबत संसदेत बसणार नाही. संसदेतील आसन व्यवस्था बदलण्यासाठी कनिमोळी यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र. निदा खानची 11 मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात निदाची पोलीस चौकशी होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी पोलीस कुठलीही चौकशी न करता पोलीस 5 मिनिटातच परतले. जलील निदा खानला मदत केल्याचा संशय. निदा खान प्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल आरोपी. मतीन पटेलनं निदाला आसरा दिल्याचं उघड. जलील आणि एमआयएमच्या नगरसेवकांची चौकशी करा. आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी. तर एमआयएमवर बंदी घालण्याची चंद्रकांत खैरेंची मागणी. आयधुणीतील मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर. इमारतीत उंदरांचा प्रादुर्भाव असल्याची माहिती. घरातून उंदीर मारण्याचा स्प्रे जप्त. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जण लिफ्टमध्ये अडकले. क्षमतेपेक्षा जास्त जणांनी प्रवेश केल्यानं ही घटना. सर्वांची सुखरूप सुटका.